Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मी बोलण्यापेक्षा मला हे सगळे व्हिज्युअल्स दाखवायचे होते, ते महत्त्वाचे आहेत. कारण 5000 लोकांना इथे आझाद मैदानात येतील असं सांगितलेलं होतं. पण तुम्ही फक्त आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडे या साईडला आणि त्याच्या समोरची ही सगळी गर्दी बघा. फक्त यानंतर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हा चौक कसा पूर्ण भरलाय. सगळेजण पूर्णतः फक्त पाटील पाटील असं म्हणतायत. जरांगे पाटलांचा कॉन्वॉय या साईडने आता पुढे येतोय आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्हाला दिसेल आणि या बिल्डिंगच्या एक्झॅक्टली समोर ही सगळी गर्दी जमली आहे. लोक फक्त पाटील पाटील ओरडतायत आणि राज्यभरातून धाराशिव असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातलं इकडे जालना, नांदेड, बीड तुम्ही बघाल तिथून गर्दी इथे सगळी जमली आहे आणि माणसं एक एक करून इथं पोहोचते. जरांगे पाटलांची गाडी मागच्या कॉन्वॉय मधून आता जस्ट पुढे गेली आणि आता ते पलीकडे तुम्ही बघितलं तर त्या गाडीमधून जरांगे पाटील आता आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत. ही सगळी गर्दी त्यांना फॉलो करत चालली आहे. एक एक मंडळी सगळी इथं पोहोचली. पोलीस बंदोबस्त बऱ्यापैकी आहे. तुम्ही इथे बघितलं तर ही सगळी CISF ची एक्स्ट्राची बटालियन तैनात केलेली आहे. फक्त इतकंच नाही, त्या साईडला महाराष्ट्र पोलीस असतील, त्यानंतर CRPFचे जवान असतील, SRPFचे जवान असतील, तर ही सगळी मंडळी इथं CST समोर तैनात आहेत. CISF सेंट्रलची इंडस्ट्रियल रिझर्व्ह फोर्स आहे, त्याची महाराष्ट्र पोलीस आहेत, SRPF आहेत, अशा वेगवेगळ्या सगळ्या तुकड्या. आणि इथं मागं तुम्ही बघितलं तर ह्या रस्त्याने तुम्हाला फक्त सगळे टेम्पो येताना दिसतील. कारण गेल्या 4-5 दिवसापासून राज्यभरातून जी मंडळी निघाली ती सगळी या चौकात येऊन थांबलेली आहेत. गाडीवरती बॅनर लागलेत, मुंबई चलो असं म्हणतात लोक, त्यानंतर मराठा आरक्षण घेऊनच जाणार असं म्हणतायत. तर ही सगळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समोरची व्हिज्युअल सगळ्या महाराष्ट्रातला स्पेशली मराठवाडा सेंट्रिक हा सगळा संपूर्ण आंदोलक इथे आता पोहोचलेत. या साईडला बघा आता काय चाललंय ते लोकांनी टी-शर्ट्स असतील, मर्चंडाईज असतील, टोप्या असतील, सगळीकडे फक्त पाटील दिसतंय. बॉस काय कुठं आलाय तुम्ही? पंढरपूरवरून. पंढरपूर काय म्हणताय मग? आम्ही पंढरपूरनं आलोय. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही इथून. आम्हाला गेल्या वेळेस वकलनी दिलती सरकारने, पण आता ह्या वेळेस आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात इथं हलणार नाही. ही फडणवीस साहेब, तुम्ही हात जोडून विनंती करतो, आम्हाला ह्या वेळेस आरक्षण देऊन वाट लावा, नाहीतर 2-3 दिवसात काहीतरी फिरीत घडून बसल. आणि ही काय 1-2 मोहरं घातलेली तुमची चमचे, त्यांना बी सांगा. चमचे कोण आहेत? ही सदावरती आहेत, हाके आहेत, ह्यांना बी सांगा की बाबा ही मराठा समाज उसळलाय, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही. ही पोर ठीक आहे, फार तरुण आहे तुम्ही, या जरा इकडे. भैया कुठं आलास तू? अरे चप्पल कुठं रे तुझी? चप्पल वापरत नाही मी, अपंग आहे. सॉरी. जन्मत अपंग आहे मी. मला सांग, तू आरक्षणासाठी आलेस, काय झालंय? आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, कोणाच्या बापाचं मागत नाही. जे आज आपल्यासाठी मनोदाता लढतायत त्यांच्या खातीर आम्ही आज इथे उपस्थित झालेलो आहे. पण मग सांग मला, तुला तर दिव्यांग कोट्यामधून मिळत असेल? दिव्यांग माझ्या एकट्या पुरतं तो मी दिव्यांग आहे. PWB आपल्याकडे बेंचमार्क हां परंतु मी एकटा दिव्यांग आहे. जे माझा समाज बांधव आहे त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे ना, त्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित आहे. तुझ्यासाठी नाही, तू समाजासाठी आलाय? समाजासाठी आलोय. बरं, काय करतोस? मी सध्या BSc सेकंड इयरला आहे. BSc सेकंड इयरला हा. प्रॉपर कुठला आहेस? धाराशिव जिल्हा, लोहारा तालुका, माकणीगाव. की तू समाज बांधवांसाठी आलास, ठीक आहे, पण तुला काय वाटतं की हे आरक्षण लागल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील का? हो, हे आरक्षण मिळाल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील. हो. कसं म्हणजे काय तुला नक्की त्यामध्ये विचार काय तुझा त्यामागे तुझं थॉट्स काय म्हणजे की नक्की कसे प्रश्न सुटतील? तुझं म्हणणं की फीज कमी होतील वगैरे असं? फीज नाही. आज बघा की जे म्हणजे असं आपल्याला कोणाला हे उद्देशून बोलायचं नाही. जर बघायला गेलं तर बौद्ध समाज वगैरे आज तुझं म्हणणं की वेगवेगळ्या समाजांना आरक्षण आहे, मराठा समाजाला? हो. इथं कोण आणखी तरुण शिकताय कोण आता इथे? शेती आहे? शेती नाही ना? बरं ठीक आहे, सॉरी मला माहित नव्हतं. काळजी घ्या आणि नीट वावर जरा, कारण आरक्षण आमच्या हक्काचं. तुम्ही कुठे आले? इकडे
अरे की रे, अरे आज नाही तर कधी बोलणार तू? कोण इकडे? हा योद्धा, काय झालं? या इकडे. काय कसली टोपी रे भाऊ? काय लिहिलं त्यावरती? टोपी बघायची काय ती? एक मराठा लाख मराठा. इकडे काय लिहिलंय? करू नका, अँगल खराब आहे जरा. आपलेच मराठा मावळे सगळे. इथं काय लिहिलंय? हॅलो, हा जरांगे, हा काय रे तुम्ही सगळे जरा? आम्ही सब जरांगे समजा जरांगे पडले आमच्यासाठी उपोषण करतात आमच्या समजा हक्कासाठी. तर आमचं काय, आमचं बी कर्तव्य आहे त्यासाठी बा म्हणण्याची बा आम सम जरांगे. काय वय? 24. मग शिक्षण वगैरे झालंय का? व्हायचंय? चालू आहे सध्या शिक्षण. मराठा प्रश्न जिथं तुला आरक्षण व्हावं असं काय वाटतं? तुला काही शैक्षणिक अडचण आहे का? आणखी काय प्रॉब्लेम? आरक्षण हा, जर आम्हाला शिक्षणासाठीच फक्त आरक्षण पाहिजे, बाकी तर गरज गरज नाही आम्हाला समजा. मला आता तिकडून हर्षदाकडे यासाठी जायचंय की जरांगे पाटलांचा कॉन्वॉय पुढे मूव्ह झालाय आणि आझाद मैदानाकडेच्या दिशेने आता ही सगळी गाड्या चाललेल्या आहेत. हर्षदा, जरांगे पाटलांची एंट्री नक्की कोणत्या साईडने होते? हर्षदासोबत आपल्याकडे निलेश पण पोहोचलेला आहे, माझा सहकारी मुंबई तकचा. निलेशही पलीकडच्या बाजूला उभा आहे. निलेश, तुझ्याकडे नक्की काय चित्र आहे? कारण मी जिथे आता बघतोय तिथे माझी नजर जाईल तिथपर्यंत गाड्या आहेत आणि सगळे मराठा बांधव आहेत. तिकडे काय चाललंय पाटील?